तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एम-पी-एस-सी मेन्समध्ये 2 टॉपिक सर्वात महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला तुमच्या जिओग्राफीमध्ये जे GS1ला आहे, तसेच GS3मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, एन्व्हायर्नमेंट, पर्यावरण यामध्ये फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे पहिला टॉपिक आहे तो म्हणजे अर्बन फ्लड्स किंवा शहरी पूर आणि दुसरा म्हणजे क्लाउड ब्रस्ट किंवा ढगफुटी. या दोन्ही टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता पहा, या टॉपिकला तयार करताना काय कराल, तर यामध्ये खालील गोष्टींना तयार कराल. पहिलं म्हणजे याची व्याख्या, दुसरं याच्याशी संबंधित ज्या सांख्यिकी आहेत ते सर्व, तिसरी गोष्ट म्हणजे याचे कारण. आता कारणे लिहिताना परत नॅचरल कॉजेस किंवा नैसर्गिक कारणे आणि अँथ्रोपोजेनिक कॉजेस हे लक्षात ठेवाल. त्यानंतर मुद्दा म्हणजे परिणाम आणि सर्वात शेवटचा म्हणजे उपाय. आता या उपायांमध्ये एक गोष्ट अजून कराल, ती म्हणजे NDMAच्या ज्या गाईडलाईन्स आहेत दिलेल्या अर्बन फ्लड्सबद्दल किंवा क्लाउड ब्रस्टबद्दल, तर त्याही तयार कराल. ओके. तर हे 2 प्रश्न येण्याची शक्यता फार जास्त आहे. हे दोन्ही टॉपिक्स तयार करून जा. यासोबत ज्या म्हणजे रिसेंटमध्ये घडलेल्या घटना, तसंच याच्याशी रिलेटेड जे मॅप आहे ते पण तयार करून जा. हे 2 प्रश्न जर तयार केले तर कदाचित तुम्हाला डायरेक्टली तुम्ही 10 ते 15 मार्क्सचा एखादा प्रश्न सॉल्व्ह कराल.